नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं दिवाळीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण खूप दिवसांनी आपला पुढील व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये आपल्यासमोर एक पुस्तक आहे। त्या पुस्तकातील सराव करूया या भागातील आपण एक कथा निवडलेली आहे आणि कथेमध्ये चित्राच्या जागी शब्द टाकून ती कथा आपल्याला पूर्ण करायची आहे। खालील कथेतील चित्रांच्या जागी चौकटीतील शब्दांचा उपयोग करून कथा स्वतः वाचा। मग आपण ते वाचून घेत आहोत। तर बघा, आता एका झाडाचं चित्र आहे। झाड म्हणजे जंगल। एका जंगलात एक सिंह राहायचा। एका जंगलात एक सिंह राहायचा। त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला। एकदा सिंह मोठ्याने गरजला। त्या जंगलात अनेक पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते। त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते। त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कुणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो। बेडकाने मोठा आवाज काढला। सिंहाला हा आवाज नवीन होता। सिंहाला वाटले, कुणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे। सिंहाने आपली गर्जना थांबवली। तो शांत उभा राहिला। बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला। सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला। सिंह वेगाने पुढे सरकला। सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला। बेडूक गयावया करू लागला। सिंहाने त्याला सोडून दिले। बघा, इथे शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द टाकून आपल्याला ह्या चित्राच्या ऐवजी शब्द टाकून ही गोष्ट पूर्ण करायची आहे। तर तुम्ही अशाच नवीन नवीन गोष्टींचा सराव करा आणि आपली शब्दसंपत्ती अधिक वाढवा। भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत। समजत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।